रोशन चटर्की टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। पोलीस अधीक्षक म्हणून सांगलीत नव्याने श्री तुषार दोशी यांची सिंगम स्टाईलने एंट्री। दोषींना स्पष्ट इशारा, कोणाचीही गय केली जाणार नाही व कोणालाही माफी नाही। जिल्ह्यात राजरोसपणे सुरू असलेले मटका, चक्री, हातभट्टी व जुगार अड्डे अशा अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले। सांगली जिल्ह्यात आता नव्याने जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नुकतेच तुषार दोशी हे रुजू झाले आहेत। तेथील कार्यरत असणारे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या बदलीची मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू होते। त्यांच्या कार्यकाळात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आला होता। मात्र नव्याने दाखल झालेले पोलीस अधीक्षक दोशी यांनी आपल्या कडक आणि धडाकेबाज कार्यशैलीची झलक दाखवत शहरातील गुन्हेगारी विश्वात एकच खळबळ उडवून दिली आहे। गुन्हेगारांना सावधान, कोणालाही माफी नाही असा सूचक इशारा देत त्यांनी कारवाईचा सपाटा लावला आहे। शहरातील सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना कारवाईचे संकेत दिले आहेत। यामध्ये मटका, जुगार, बेकायदेशीर दारू, नशेखोरी, अंमली पदार्थ व इतर गुन्हेगारी कृत्यावर कठोर पावले उचलण्यात आली आहेत। या धडक कारवाईमुळे सांगलीत आता अवैध धंदे व्यवसाय करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत, तर अनेकांनी आपले अवैध धंदे व्यवसाय बंद करण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे जिल्ह्यात तुषार दोशी सिंगम स्टाईलने कामगिरीमुळे सांगलीकरांकडून ग्रामीण भागातही सामान्य नागरिकांमध्ये आता समाधान व्यक्त होत आहे। शहरात ग्रामीण भागातही कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। त्यामुळे नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करीत गुन्हेगारी विरोधात माहिती देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे। त्यामुळे सांगलीत गुन्हेगारीला आता थारा नाही, कायद्याचे उल्लंघन करणार कठोर कारवाई सुरूच राहील असा निर्धार सांगली जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी व्यक्त केला आहे। जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पदभार घेतल्यानंतर जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक बोलावली होती। पोलीस अधीक्षक दोशी यांनी यापूर्वीही अनेक ठिकाणी आपल्या कामाची आगळीवेगळी छाप पाडली होती। अतिशय स्वभावाने प्रेमळ आणि मनमिळावू असले तरी प्रशासनात मात्र शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून दोषींची ओळख आहे। ते यापूर्वी सातारा पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहत होते। सातारा जिल्ह्यात त्यांचा कालावधी कमी ठरला, पण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले। जिल्ह्यातील सर्व अधिकारी तसेच कर्मचारी आणि सर्व पत्रकार बांधवांचेही चांगले सहकार्य मिळाल्यामुळे सातारा इथूनही त्यांना चांगल्याच कामाची पोचपावती मिळाली आहे। SP तुषार दोशी यांनी सांगली येथे रुजू होताच सातारा येथील सामाजिक कार्यकर्ते आणि SP साहेबांचे जिवलग मित्र असलेले श्री संभाजी पुरी गोसावी यांच्या वतीने शाल, श्रीफळ व फुलांचा बुके देऊन त्यांचा हृदयपूर्ण सत्कार करण्यात आला। टीव्ही न्यूज मराठीचे संपादक नजीरभाई चटर्की यांचा हा रिपोर्ट। पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।